बाहेरचं आवरण जराही न निघता अगदी कुरकुरीत तयार होतं आणि खास मसाल्यांमुळे माशाला छान अशी चव येते। तर असा हा मस्त चमचमीत आणि चविष्ट कुरकुरीत पापलेट फ्राय बनवून तयार झालेला आहे। नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। फिश फ्राय करताना तो बऱ्याचदा कुरकुरीत होत नाही, याचं कोटिंग निघून जातं किंवा आतल्या बाजूने तो जास्त फिका लागतो, अशा तक्रारी असतात। तर आज आपण असं एक खास वाटण बनवणार आहोत, ज्यामुळे मासा छान अगदी चविष्ट लागणार आहे। याचं कोटिंग अजिबात निघू नये यासाठी आपल्याला एक खास गोष्ट यामध्ये घालायची आहे आणि मासा कुरकुरीत होण्यासाठी काय करायचं यासुद्धा महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता हे फिश फ्राय करण्यासाठी इथे मी 4 पापलेट मासे घेतलेले आहेत आणि हा मासा मी बाजारातून आणताना त्यांच्याकडून कट करून आणलेला आहे। हा तोंडाचा भाग जो जास्तीचा कट केलेला आहे, तो असा कट केल्यानंतर इथून सगळी जी घाण असते ती माशाची स्वच्छ करून घ्यायची असते। हे सगळं मी स्वच्छ करून आणलेलं आहे बाजारातून आणतानाच, आणि घरी आणल्यानंतर सुद्धा एक 5 ते 6 वेळेला पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। आता इथे मी हा पापलेट फ्राय करते। तुम्ही ही सगळी प्रोसेस वापरून कुठल्याही प्रकारचा मासा फ्राय करू शकता। तर आता मासे स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेलं आहे आणि यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे आणि आता लिंबाचा रस घालते। तर इथे 3 ते 3.5 चमचे मी लिंबाचा रस घालते, किंवा मध्यम आकाराचा अर्धा लिंबू पिळू शकता, छोटा असेल तर 1 लिंबू पिळला तरी चालेल। आता इथे लिंबाचा रस घातला पाहिजे असं नाही, तुमच्याकडे जर कोकम आगळ असेल तर ते 2 ते 3 चमचे घालू शकता, दोन्हीपैकी एकच घालायचं आहे। एकतरी कोकम आगळ घाला किंवा लिंबाचा रस। आता अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे। मीठ घातलेली हळद आणि लिंबाचा रस या माशांना व्यवस्थित असा चोळून घ्यायचा आहे। आता हे सगळं व्यवस्थित माशांना लावल्यानंतर एक 15 ते 20 मिनिटे हे मासे बाजूला ठेवायचे। पुढची प्रोसेस करेपर्यंत किंवा याचं जे मसाला आपण वाटण बनवणार आहोत ते करेपर्यंत 15 ते 20 मिनिटे होतात। तर वाटण बनवण्यासाठी इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, एक अर्धा इंच आलं, थोडीशी कोथिंबीर, 6-7 लसणाच्या पाकळ्या आणि 2 चमचे इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे। सुकं खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही ओलं खोबरं घेतला तरी चालेल। आता या सगळ्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता याची आपल्याला अगदी बारीक पेस्ट बनवायची आहे आणि पेस्ट बनवण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, पण ही पेस्ट अगदी पातळ करायची नाही आहे, थोडीशी घट्टसर असायला पाहिजे। पेस्ट बनवून झालेली आहे आणि आता हा मसाला मी जो करणार आहे या ताटामध्येच करणार आहे। मासे बाजूला करून घेतले आणि वाटण ताटामध्येच एका कडेला काढून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये एक छोटा चमचा मी गरम मसाला घालते। घरातीलच सगळे खडे मसाले एकत्र करून ही मी पावडर बनवलेली आहे। तुम्ही हवं तर तयार कुठलाही गरम मसाला वापरला तरी चालेल। आणि आता या मसाल्यांना पुरेल इतकं मीठ यामध्ये घालायचं आहे, कारण आपण या माशांना थोडंसं मीठ लावलेलं आहे। आता याच्यामध्ये मी 1 चमचा घरचं मसाला तिखट घालते, तर यामुळे हलकासा तिखटपणा आणि चवसुद्धा छान येणार आहे। या वाटणामध्ये मिरची वापरलेली आहे, तर तिखट तुम्हाला किती आवडते त्यानुसार तुम्ही मिरची आणि तिखटाचं प्रमाण घेऊ शकता। आता थोडीशी हळद घातलेली आहे, साधारण 1 पाव चमचा हळद घातलेली आहे आणि 1 चमचा इथे मी बेडगी मिरची पावडर घातलेली आहे। यामुळे तिखटपणा येणार नाही, पण छान रंग येईल। 1 चमचा धने पावडर घालायची आहे आणि या सगळ्या मसाल्यांचं जे कोटिंग आहे माशाचं निघू नये यासाठी आपल्याला एक खास गोष्ट यामध्ये घालायची आणि ती म्हणजे बेसन। तर इथे 2 चमचे बेसन आपल्याला घ्यायचं आहे, पण गरजेनुसार हे बेसन आपल्याला इथे वापरायचं आहे। आता हे बेसन वापरल्यामुळे मसाल्याचं कोटिंग माशाचं जे आहे ते अजिबात निघत नाही, त्यामुळे मासा छान कुरकुरीत होतो आणि आतपर्यंत छान असा चवीला लागतो। हे 2 चमचे मी बेसन घेतलेलं आहे, पण थोडं बेसन टाकून हा मसाला मी छान असा बनवून घेते आणि गरज पडली तर राहिलेलं बेसन वापरणार आहे। तर आता ही आपण जी पेस्ट बनवलेली आहे किती पातळ आहे किंवा दाटसर आहे त्यानुसार बेसनचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं। तर आता थोडं बेसन टाकून हा मसाला मी बनवून घेते। मसाला खूप घट्ट करायचं नाही आहे किंवा अगदीच पातळ करायचं नाही आहे, पण थोडासा सैलसर असावा। या माशांना व्यवस्थित हा मसाला लावता आला पाहिजे, इतका सैलसर आपल्याला हा मसाला करायचा आहे। तर इथे मी 4 मासे घेतलेले आहेत, त्यामुळे या मसाल्यांचे सुद्धा 4 भाग करून घेते, कारण एखाद्या मासाला जास्त मसाला किंवा एखाद्या मासाला कमी मसाला असा व्हायला नको। आता एका माशाचा जो मसाला आपण बाजूला केलेला आहे त्यातील अर्धा भाग एका बाजूला आणि राहिलेला अर्धा भाग दुसऱ्या बाजूला लावून घ्यायचा आहे। तर हा मसाला असा थोडासा सैलसर करायचा, म्हणजे माशाला व्यवस्थित लावता येतो। यापेक्षा घट्ट करायचं नाही किंवा यापेक्षा अगदीच सैल करायचं नाही। आता या मसाल्याचं थर जर तुम्हाला जास्त हवा असेल तर आपण जे वाटण बनवलं ते वाटण थोडंसं वाढवून घ्या, म्हणजे मसाला जास्त होतो। आता या माशाला मी मसाला दोन्ही बाजूनी व्यवस्थित लावलेला आहे आणि आता हा मसाला निघू नये आणि वरची बाजू छान कुरकुरीत व्हावी यासाठी आपल्याला एक मिश्रण बनवायचं आहे आणि त्यासाठी इथे मी 2 चमचे रवा घेतलेला आहे। बारीक रवा आपल्याला इथे वापरायचा आहे। यासोबतच 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, दोन्हीही समप्रमाणात मी घेतलेलं आहे। या दोन्ही गोष्टींमुळे मासा अगदी छान बाहेरून कुरकुरीत होतो
आणि त्याचं कोटिंग किंवा लावलेला मसाला अजिबात निघत नाही। आता या मिश्रणाला पुरेल इतकंच मीठ यामध्ये घालायचं आहे, कारण बाहेरचं जे आवरण आहे ते सुद्धा छान चवीला लागलं पाहिजे। माशाला आणि मसाल्यांमध्ये आपण वेगळं मीठ घातलेलं आहे। आता माशाला बाहेरून छान असा रंग येण्यासाठी इथे मी 1 चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातला तरी चालू शकतं। हे तिखट नाही आहे, यामुळे फक्त रंग येणार आहे। आता हे घातलेलं सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आणि हाताने हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेते। माशाला मसाला लावण्यापूर्वीच ही तयारी आपल्याला करून ठेवायची आहे, म्हणजे मसाला लावल्याबरोबरच मासा याच्यामध्ये आपल्याला घोळवता येतो। आता हा दोन्ही बाजूनी व्यवस्थित मसाला लावलेला मासा या मिश्रणामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचा। आता इथे मी माशाच्या तोंडाकडचा भाग जो आहे तिथे मसाला लावलेला नाही आहे आणि त्यामुळेच असा हा मासा उचलून व्यवस्थित या मिश्रणामध्ये घोळवता येतो। पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही माशाला सगळ्या बाजूनी व्यवस्थित मसाला लावून घेतला तरी सुद्धा चालू शकतं आणि शेपटीच्या बाजूने उचलून अशा पद्धतीने तुम्ही घोळवून घेऊ शकताय। तर हे जे कोटिंग आहे रव्याचं आणि तांदळाचं व्यवस्थित माशाला बसलेलं आहे, असं व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं। तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता, 1 चमचाभर तेल घालायचं आणि आता या तापलेल्या तेलावरती हा अलगद मासा सोडून द्यायचा। आता इथे तवा खूप जास्त तापलेला नाही आहे, तवा अगदी हलकासा तापलेला आहे आणि गॅससुद्धा आपल्याला कमी ठेवायचा आहे। कमी गॅसवरती साधारण 3 ते 3.5 मिनिटं एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने 3 ते 3.5 मिनिटं हा मासा तळायला किंवा फ्राय व्हायला लागू शकतो। हा मासा फ्राय करताना खूप वेळेला आलटीपलटी करायचा नाही आहे, त्यामुळे सुद्धा याचं जे कोटिंग आहे ते निघू शकतं। आणि हा मासा जो आहे अगदी तुम्ही एका बाजूने 2 वेळेला, दुसऱ्या बाजूने 2 वेळेला असं 4 वेळेला पलटून घेतला तरी चालेल। घातलेलं तेल जर कमी झालं असेल तर पुन्हा थोडं थोडं साईडने तेल सोडायचं आणि हा मासा फ्राय करून घ्यायचा। तर या माशाची एक बाजू मी 2 मिनिटे फ्राय करून घेतली। आता याची बाजू पलटवून घेतलेली आहे आणि आता दुसरी बाजू छान कुरकुरीत होण्यासाठी, मासा छान भाजण्यासाठी यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकताय। आता या माशाची वरची बाजू तुम्ही बघू शकता, अगदी 2च मिनिटे मी हा मासा फ्राय करून घेतलेला आहे आणि याची बाजू बघा मस्त कुरकुरीत झालेली आहे। आणि आता दुसरी बाजूसुद्धा 2 मिनिटानंतर मी पलटवून घेतलेली आहे। आता पुन्हा दोन्ही बाजूनी 1-1 मिनिटभर हा मासा फ्राय करून घेते। गरज वाटली तर पुन्हा थोडंसं तेल तुम्ही वापरू शकताय। मासा चांगला आतपर्यंत शिजला पाहिजे आणि बाहेरून मस्त कुरकुरीत झाला पाहिजे, यासाठी आपल्याला अगदी बारीक गॅसवरतीच हा मासा फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे तो छान आतपर्यंत शिजला जातो आणि बाहेरून मस्त कुरकुरीत होतो। आता हा मासा फ्राय झालेला आहे, हे ओळखायचं कसं, तुम्ही अशा पद्धतीने उलटण्याने चेक करू शकता। बाहेरून मस्त कुरकुरीत झालेला आहे आणि असं दाबल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल मासा छान आतपर्यंत तळला गेलेला आहे। त्याचबरोबर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 ते 3.5 मिनिटे एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने 3-3.5 मिनिटे तुम्ही फ्राय करून घेतला तर मासा आपला छान तयार होतो। अगदी मस्त असा हा मासा फ्राय झालेला आहे, याचं कोटिंग अजिबात निघालेलं नाही आहे आणि बाहेरून मस्त कुरकुरीत झालेलं आहे। याच पद्धतीने सगळे मासे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। तर इथे मी पापलेट फ्राय करून दाखवलेला आहे। तुम्ही ही सगळी प्रोसेस वापरून कुठल्याही प्रकारचा मासा फ्राय करू शकताय, अगदी परफेक्ट फिश फ्राय तयार होईल। तर इथे पापलेट फ्राय तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता याचं कोटिंग अजिबात निघालेलं नाही, मस्त कुरकुरीत आहे। तुम्हाला हा मासा जवळून दाखवते, याचं कोटिंग बघा तुम्ही, अगदी कुरकुरीत झालेलं आहे। तर ही सगळी प्रोसेस वापरून किंवा ही पद्धत वापरून फिश फ्राय एकदा करून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।